पुढील मनोगत आपण या उपस्थितांना संबोधित करावं अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आज आपल्या बदलापूरमध्ये वामन म्हात्रे फाउंडेशन आणि आपल्या आगरी समाजाच्या वतीने आगरी महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. सुरुवातीलाच मी हिराजी गोमाजी पाटील, दिबा पाटील, नारायण नागो पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करून आणि नुकतंच ज्यांचं निधन झालं आहे ते आपल्या भारत देशाचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहून आज आपला हा आगरी समाजाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाची जी आपली परंपरा आहे ती जोपासण्याकरता ज्याची सुरुवात आतापासून झाली आहे त्याचं उद्घाटन या प्रसंगी झालं असं या ठिकाणी मी जाहीर करत आहे. सुरुवातीलाच आपण पाहिलं की वारकऱ्यांच्या संतांच्या उपस्थितीमध्ये विठुरायाचा जयघोष करून, एकविराईचा जयघोष करून, छत्रपती शिवरायांचा जयघोष करून आपण आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात केली. आपल्या आगरी समाजाची परंपराच आहे की सर्वांना प्रेम देणं, सर्वांमधून मिसळून राहणं आणि प्रत्येकाला मदत करणं हा आगरी समाजाचा धर्मच आहे गुरुजी. म्हणून सुरुवातीलाच वारकऱ्यांचा सन्मान आज या ठिकाणी होत आहे आणि आपल्याच पदस्पर्शाने सुरुवातीला या उद्घाटन सोहळ्यामध्ये आपण सर्वजण समोर म्हणजे त्यामध्ये सहभागी होऊन इथपर्यंत मेन गेट पासून ते इथपर्यंत आज आपण या ठिकाणी हे सगळे पावित्र्य आपण केलेलं आहे. आनंद वाटतोय. आपल्या आगरी समाजाची परंपरा, रीती, संस्कृती या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवायत म्हणून सातत्याने गेल्या 6 वर्षापासून या ठिकाणी हा आगरी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आणि या उत्साहामध्ये, या समारंभामध्ये फक्त आगरीत लोक समाविष्ट होत नाहीत, तर या बदलापूरमधील आणि पंचक्रोशीतील ठाणे जिल्ह्यातील अनेक लोक आपली संस्कृती पाहण्यासाठी आणि या ठिकाणी आयोजित केलेले कार्यक्रम आहेत ते पाहण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. आमच्या वामनदादा आहेत, शरददादा म्हात्रे आहेत, श्रीधरजी पाटील साहेब आहेत, सगळेच आहेत. आता हे कोणाचं नाव घेतलं कमी जास्त होऊ शकतं, पण सर्वच बैकर्स आहेत, आमचे दुर्वाजी धुले साहेब आहेत. या सर्वांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि उद्देश हाच की आपल्या पूर्वजांनी जे काही केलं आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. आज हिराजी गोमाजी पाटलांचं नाव आपण पुढे का घेतो, तर ते आपल्या समाजाचे पहिले क्रांतीवीर होते. त्या क्रांतीवीराने आपल्या देशासाठी बलिदान दिलं आहे. ज्यावेळेला आझाद दस्तक सेना या भागामध्ये सुरू झाली त्यावेळेला पहिल्यांदा मला वाटतं इथून जी मालगाडी जाणारी होती ती मालगाडी त्यावेळेला उडवण्याचं काम, ज्याच्यामध्ये ब्रिटिशांची शस्त्रास्त्रे होती, ते उडवण्याचं काम हिराजी गोमाजी पाटील आणि त्यांच्या सर्व साथीदारांनी केलं होतं. म्हणून त्यांना ब्रिटिशांनी अमानुषपणे आपल्या सिद्धगडावरती त्यांची त्या ठिकाणी हत्या केली आणि त्या ठिकाणी त्यांना वीरमरण आलं. असे हिराजी गोमाजी पाटील जे आपल्या समाजाला कधी माहीतच नाहीयेत. दिबा पाटील त्यांनी सातत्याने आपल्या समाजासाठी पुढाकार घेतला, झाशीची लढाई लढली आणि आगरी समाजाचा कायदा जो आहे जमिनीचा 12.5% कायदा तो त्यांनी मिटवला. असे थोर नेते आपल्या आगरी समाजामध्ये होऊन गेले आहेत. आणि या आगरी समाजाची ही परंपरा जी आपण सुरुवातीलाच पाहिलं की आपल्या घरातल्या चालीरीती, आपल्या घरात वापरणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत हे सुद्धा आजच्या मुलांना, लहान मुलांना माहीत नाहीयेत की वरवंटा काय असतो, मोरवी काय असते, हे त्या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच
या सगळ्या गोष्टींचं दर्शन कुठेतरी व्हावं, सगळे आगरी लोक एकत्रित यावेत, याकरता आजचा हा समारोह आहे. मला अभिनंदन वाटतं, आनंद वाटतोय. मी सभागृहात सुद्धा हिवाळी अधिवेशनाच्या सभागृहामध्ये महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन केलं की सर्व समाजाला मंडळ होती, पण आगरी समाजाला मंडळ नव्हतं. आपल्या नेत्यांनी मागणी केली आणि आगरी समाजाच्या उन्नतीसाठी आगरी समाजाचं मंडळ सुद्धा स्थापन झालं आहे. हा आपल्यासाठी, आपल्या लोकांसाठी बहुमान आहे. आणि मलाही आनंद वाटतोय की मी शिक्षक आमदार जरी असलो तरी पहिला मी आगरी समाजाचा एक शिक्षक आहे आणि त्यातून मला आज आमदार पुढे येण्याची संधी मिळाली आहे. ठाणे, पालघर, रायगडच्या भागामध्ये आपला आगरी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या भागातून 10-15 आमदार आगरी समाजाचे आहेत. त्यामुळं विधिमंडळामध्ये सुद्धा, शासनाच्या कामकाजामध्ये सुद्धा आपल्या आगरी समाजाला तिथे आपलं मत मांडण्याची संधी मिळते. हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. आज वामनदादांनी आणि सगळ्या टीमनी आपल्या सर्वांसाठी हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. आजच्या या पहिल्या दिवशी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन 3 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. तर त्याकरता सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आपला आनंद द्विगुणित करावा आणि आपल्या आगरी समाजाची परंपरा पुढे न्यावी, असं सगळ्यांना मी आव्हान करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय सुरेख या ठिकाणी सरांनी सर्वांना संबोधित केलं. आणि इथे अच्छा, आणखीन काही या ठिकाणी प्रकाश टाकतायत सर. एक गोष्ट अजून मला आपल्याला सांगायची राहिली आहे की अंबरनाथमध्ये जे आपलं ITI आहे, राज्य शासनाने महाराष्ट्रात जेवढे काही ITI असतील त्या ITIला काही हुतात्म्यांची, स्वातंत्र्य सैनिकांची आणि नामवंत लोकांची नावं देण्याचं ठरवलं होतं. त्यामध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन अंबरनाथ ITIला वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील हे नाव द्यायला लावलं आणि त्याची नोंद तशी झालेली आणि त्याचं उद्घाटन सुद्धा आगरी समाजाचे लोक आणि हिराजी गोमाजी पाटील यांच्या वंशातली जी परंपरेतली काही लोक होती त्यांच्या हस्ते जाऊन तो उद्घाटन केलं आहे. तेही आपल्याला सगळ्यांना तुमच्यावर पोहोचवणं महत्त्वाचं होतं, म्हणून पुनश्च एकदा या ठिकाणी आपल्याशी संवाद साधला.